चिराग पासवान यांनी 5 खासदार निवडून आणलेले एलजेपीचे आणि त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. त्यानंतर एच.डी. कुमारस्वामी यांच्या पक्षाचे जनता दल सेक्युलर 2 खासदार निवडून आले, त्यात ते स्वतःही आहेत आणि तरी सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रालय करण्यात आले. यावर तुझी प्रतिक्रिया? मुख्यतः भाजपला जी अपेक्षा होती अजित पवार गटाकडून आणि शिंदे गटाकडून की त्यांना पूर्ण पक्ष पूर्ण चिन्ह देऊन सुद्धा त्यांनी परफॉर्मन्स दाखवला नाही आणि भाजपला त्याची मदत झाली नाही. त्यामुळे भाजपच्या स्वतःच्या जागा 23 वरून 9 वरती आल्या आणि जे 18 जागा शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019ला मिळाल्या होत्या, त्याच्यापैकी शिंदे गट हा फक्त 7 जागा जिंकून आणू शकलं. शरद पवार गटाला गेल्या वेळेला ज्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा एकच जागा फक्त अजित पवार जिंकून आणू शकलं. त्यामुळं भाजप मित्र पक्षांबद्दल अतिशय कठोर आहे. जर गाय दूध देणारी नसेल तर खाटकाकडे सरळ जसं गावाला नेतात तशा प्रकारे भाजप वागतं आपल्या सहकार्याशी किंवा साथी पक्षांशी. आपण बघितलं की नवीन पटनायक यांचं काय झालं. नवीन पटनायक आज त्यांची पूर्ण सत्ता गेली आहे. नवीन पटनायक यांनी पूर्णपणे भाजप आणि भाजपलाच पाठिंबा दिला होता आतापर्यंत गेले 3 टर्म. दुसरीकडे आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल, शिरोमणी अकाली दल असा पक्ष असेल, या सगळ्या पक्षांचं जे आहे किंवा इनफॅक्ट चिराग पासवान यांचा पक्ष, चिराग पासवान यांच्या पहिल्यांदा काकांकडे सूत्र दिली गेली होती, त्यांना भाजपने मोठं केलं होतं, नंतर चिराग पासवान त्यांनी मोठं केलं. भाजप ज्याचा उपयोग आहे त्याची बरोबर त्यांना हे करते, आपल्यामध्ये सामील करून घेतात, त्यांना ताकद देते. पण ज्या क्षणी असं त्यांना कळतं की त्यांचा उपयोग नाही ते फेकून देते. एकनाथ शिंदे 7 खासदार असून सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळत नाही आणि जितेंद्र माझी आणि चिराग पासवान आणि एच.डी. कुमारस्वामी यांना मात्र केंद्रीय मंत्रीपद मिळतं. हा विरोधाभास महाराष्ट्रातील जनतेला कळत नाहीये का? आणि मुख्यतः महाराष्ट्राचा जो निकाल बीजेपीच्या विरोधात गेला हा महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठेतरी ठेच बीजेपीने मारली होती, त्याच्यामुळे गेला. आणि आता पण जर भाजपचं जे वागणं आहे ते तशाच प्रकारे राहिलं की महाराष्ट्राला महत्व द्यायचं नाही, तर मला असं वाटतं की विधानसभेला फार या निकाल जे आता लोकसभेला लागले त्याच्यानुसार तोच निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. कारण आता जर आपण विधानसभा सेगमेंट वाईज बघितलं तर 184 जागांवरती महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालानुसार पुढे आहे.